हे पहा, नो सुनर द्यान. आता परवापासून पेपर चालू आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला इंग्लिशचं ग्रामर हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपलं ग्रामर व्यवस्थित असेल तर आपल्याला रायटिंग स्किलमध्ये त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, जिथं ग्रामरचे सेंटेन्स येतील तिथं त्या ठिकाणी देखील आपल्याला सोडवता येते. म्हणून आपल्याला ग्रामर येणं अत्यंत आवश्यक आहे. तर इथं पहा, नो सुनर द्यान, ॲज सुन ॲज असेल, नो सुनर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, क्वेश्चन टॅग असेल, असे वेगवेगळे सेंटेन्स आपल्याला एक्झाममध्ये येतात. त्याच्यामध्ये चेंज द डिग्री असेल, ते पण आपण पाहिलेले. त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स असतील किंवा इतर चेंज द व्हाईसचे असतील, हे देखील आपण पाहिलेले. तर यामध्ये आपल्याला सेंटेन्स तर सोडवायचे असतातच, पण त्याचबरोबर आपल्याला काय करायचं असतंय, हे वाक्याचा यूज रायटिंग स्किलमध्ये करायचा असतो. जेव्हा आपण न्यूज लिहितो, रिपोर्ट लिहितो किंवा स्टोरी लिहितो किंवा त्यानंतर लेटर लिहितो, याच्यामध्ये हे सेंटेन्स वापरायचे असतात. कारण त्या प्रत्येक कंटेंटमध्ये 1 मार्क हा ग्रामरला असतो. तुम्ही ग्रामरचे सेंटेन्स त्यामध्ये यूज केला आहे का नाही. जर असेल व्यवस्थित तर तुम्हाला त्याच्यामध्ये 1 मार्क सह 5-5 मार्काचे जे बीट असतात ते तुम्हाला पूर्ण मार्क मिळवून देतात. आलं लक्षात? मग आता इकडे बघा, हे नो सुनरचं सेंटेन्स आहे, नो सुनर द्यानचं. ते आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे दिलेले वाक्य जे आहे ते त्याच्यामध्ये चेंज करायचे, कन्वर्ट करायचे. तर आता बघा, याच्यामध्ये काय असतं, ॲक्शन असतात 2. कधी लक्षात ठेवा. मग 2 ॲक्शन मध्ये जिथं फर्स्ट ॲक्शन आहे त्यापूर्वी काय वापरायचं, नो सुनर. नो सुनरची स्ट्रक्चर कसं असतंय, नो सुनर प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद, नंतर राहिलेला भाग. 2 वाक्याला कनेक्टर म्हणून काय वापरतात, द्यान, आणि नंतर दुसरं वाक्य जे सेकंड ॲक्शन घडलेले आहे ते. लक्षात? मग त्या सूत्रानुसार आपल्याला बनवायचं. मग आता बघा, आय एंटर द रूम, एव्हरीवन स्टार्टेड क्लॅपिंग. आता एखादा माणूस आहे, तो त्या रूम मध्ये आल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात का, तो माणूस बाहेर आहे तोपर्यंत टाळ्या वाजवतात? मध्ये आल्यानंतरच ना. जसं समजा शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थी उभे राहतात, तसं एखाद्याला जर बाहेर टाळ्या वाजवल्या तर तो समजून जाईल की आपली इथं एंट्री नको आहे, बाहेरच गेलेलं बरं. तसं ते आल्यानंतर आपण काय करतो, क्लॅपिंग करतो. मग फर्स्ट ऍक्शन कोणती आहे, आय एंटर द रूम. मग त्याच्या अगोदर काय घ्यायचं, नो सुनर. नंतर सहाय्यकारी क्रियापद, याच्यात आहे का, असेल तर तेच घ्यायचं, नसेल तर आपण मुख्य क्रियापदानुसार बघायचं. मुख्य क्रियापदाचा जर सेकंड फॉर्म असेल तर आपण काय वापरायचं, डीड वापरायचं, डीड. नंतर सब्जेक्ट आय. आता इथं डीड घेतलंय, डीड प्लस V1 म्हणजेच P2 तयार होत असतं. आलं लक्षात? डीड प्लस V1 म्हणजे P2. आता इथं मग डीड इथं घेतलं तर इथं काय येईल, V1. एंटर. पुढे काय आहे, द रूम. कनेक्टर म्हणून काय असेल, डॅन. नो सुनर द्यान. त्याच्यानंतर राहिलेला सेकंड ऍक्शन काय आहे, एव्हरीवन स्टार्टेड क्लॅपिंग. कळलं कसं झालं ते, कळालं का? आता इथे बघा, सी ओपन द गिफ्ट, सी स्माइल. त्या अगोदर हसली का, गिफ्ट ओपन केलं, गिफ्ट ओपन केलं, त्याच्यानंतर काहीतरी तिला पाहिलं, म्हणजे काहीतरी दिसलं असेल. मग काहीतरी विचित्र दिसल्यावर तिने काय केलं, स्माइल केली. कारण का, गिफ्ट समजा एखाद्याने गिफ्ट पाठवलं म्हणजे त्याच्यात काय वस्तूच पाठवलं असं नाही. एखादी मजाक मधून तुम्हाला एखादी काय पण पाठवू शकतो, बॉल वगैरे खेळणे, जसं तुम्ही तुमच्या वयानुसार, नाही तर एकदम छोट्या पद्धती, जेणेकरून काहीतरी सरप्राईज असेल. मग इथं काय येईल सुरुवातीला, नो सुनर. इथं पण डीड, कारण फर्स्ट ऍक्शन. नंतर सी ओपन, ईडी लागेल का, नाही, कारण डीड घेतलं. द गिफ्ट. 2 वाक्याला कनेक्टर द्यान. सी
ओके. आता याच्यानंतर थर्ड सेंटेन्स, द ट्रेन हॅड लेफ्ट आय आर टू द स्टेशन. याच्यामध्ये बघा कोणते ऍक्शन अगोदर असेल? तुम्ही अगोदर स्टेशनला पोहोचला का ट्रेन सुटली? तुम्ही जात नाही का ट्रेनने? जाता ना. मग कंडिशन अशी झाली इथं की तुम्ही स्टेशनला पोहोचले तेव्हा ट्रेन सुटलेली होती. प्रत्येक वेळेस तुम्हाला ट्रेन लेट गेली तरी सापडते का? चला मस्तपैकी 10 वाजता जाऊ, 9:30 ची ट्रेन आहे, सापडते. आलं लक्षात? तुम्ही लेट गेले म्हणजे काय होईल? ट्रेन लेफ्ट होईल ना, म्हणजे ते सुटेल तिच्या नियमानुसार ती निघून जाईल. म्हणून अगोदर ऍक्शन कोणती घडली? आय हॅड रीच्ड द स्टेशन, द ट्रेन लेफ्ट. आलं लक्षात? मग याच्यामध्ये जे हॅडचे तुम्ही गेल्यानंतर या ठिकाणी असं नाही झालं की ट्रेन सुटली, अगोदर तुम्ही गेला. कशामुळे माहितीये? जर समजा द ट्रेन हॅड लेफ्ट असतं तर ट्रेन अगोदर सुटली असते. हॅडचं वाक्य जे असतं पास्ट परफेक्ट हा अगोदर असतो आणि सिंपल पास्ट नंतर. म्हणजे पास्ट परफेक्टची ऍक्शन अगोदर असते आणि सिंपल पास्टची ऍक्शन नंतर असते. ओके. मग सुरुवातीला नो सुनर, पुढे काय येईल? हॅड, आय रीच्ड. इथं काय चेंज होईल का? नाही, कारण इथं ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद आहे. रीच द स्टेशन. म्हणजे तुम्ही ट्रेन मध्ये बसल्यानंतर ट्रेन काय झाली? लेफ्ट झाली. दॅन ट्रेन लेफ्ट. अशा पद्धतीने आपल्याला नो सुनर दॅनचा यूज करता येतो. आलं लक्षात? हे वाक्य तुम्ही समजून घ्या आणि हे वाक्य तुम्हाला नंतर पेपरमध्ये सोडवायला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये देखील सोडवायला काय होईल? मदत होईल. त्याचा यूज करायला उपयोग होईल. याचबरोबर नो सुनरच्या वाक्यामध्ये जास्त सुन्यास देखील वापरता येतं. आलं लक्षात? ते देखील आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके.